चला तर जय शिवराय सगळ्यांना. हे बघा आज आपल्याला आहे ना गव्हाची याची लागवड करायची लसणाची. त्याच्यासाठी ना मी अशी छानपैकी अशी आखणी करून घेतलेली बघा. तुम्हाला मी अशी दाखवते. हे बघा हे बघा हे बघा अशी आखणी करून घेतलेली बघा, बघू शकता. आणि त्याच्यानंतर आहे ना मग मी तुम्हाला लसूण आणलेला आहे आपला एक गावरान पद्धतीचा 1 किलो लसूण आणि इलायती पद्धतीचा 2 किलो लसूण आणलाय. तुम्हाला मी दाखवते तो कसा आहे बघा. हे बघा बघू शकता. हा गावठी लसूण आहे आणि हा इलायती लसूण आहे बघा. हा 2 किलो आणलाय. आणि शरीरासाठी ना कोणता चांगला असतो मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. आणि हे बघा मला दाखवते मी आता. आपण गहू लावला होता बघा 3 आठवड्यापूर्वी. गहू बघा किती छान उतरलाय. आणि मला आहे ना जरा आता लसूण लावायला आहे का, मला जरा थोडा उशीरच झालेला आहे. त्याच्यामुळे आता जाऊ दे, येईन तसा येईन, एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही. इकडं बघा, इकडं आमचे कारभारी ना, कारभाऱ्यांचं चाललंय दर घ्यायचं काम. आणि आमचा छोटा स्वराज तो सुद्धा त्यांना आहे ना भरपूर मदत करतो. काय नाही काय रे, आताच आहे ना स्वराजची शाळा सुटली. शाळेतून आताशी आलाय घरी. हा ना, मग आता पोरांनी काम केलंच पाहिजे ना, बरोबर की नाही. सहलीला जायचं का नाही? कुठल्या सहलीला? सहल जायची ना तुमची? हायस्कूलची जायची. मग तुला नाही जायचं? तू पण जायचं ना सहलीला. अगं हायस्कूलची ना. बरं बरं ठीक आहे. मला मी काय म्हणते, पाठीमागं सर, पप्पा उकरतीन ते. नाही तर आमच्या माती काढी देतो. बघा ना पोर किती काम करते का नाही. नाच करते. पोर म्हणते नात करते काय, यावंच लागते. बघितलं का पोर? म्हणजे कोणला? हा कुठे यावं लागते? माती उकरा यावं लागतं काय? उकरायला काय? तो म्हणतो नात करती यावंच लागतं. तो म्हणलं माती उकरा यावं लागतं का? हे बघा, ज्याचं काम काय म्हणते त्यांनीच करा. सोनारानी कांटवाचा सोनाराचं काम सोनाराला जमतं, शेतकऱ्याचं काम शेतकऱ्याला जमतं. तसं आहे का नाही आता? हे बघा सकाळपासून 5 का 6 खड्डे घेतलेत. मला आता 1 खड्डा घ्यावायचा नाही. तुम्ही डोकं मागून घेऊ का लागत होतं. आणि आता मी काय करणार आहे माहिती का, आता झाले आता इथं. हे बघा बघू शकता. इकडं आता ते 2 टप आणून ठेवल्यात लसणासाठी. तो लसूण लावायचा आहे आता मला. आणि इकडे अशी छानपैकी अशी आखणी करून घेतलेली बघा. का लोकांचे लसूण उगून आलेत आणि मला वावर मोकळा नसल्यामुळं मग मी आपली बसले उसन ते खुरपीत नादी लागत उसाच्या. आणि आता काय नाही, याला काय लावायचे म्हणायला, आता दुपारपर्यंत होऊन जाईन ना. हे बघा गहू लय छान आल्या गहू. हे बघा तुम्हाला दाखवलं तर बऱ्याच दादांच्या कमेंट आल्या तर ताई गहू उगून आल्या का, आम्हाला गव्हाचा व्हिडिओ पाठवा. म्हणजे ठीक आहे पाठवीन. हे बघा. आणि इकडं चाललंय मुक्त गोट्याचं काम 2-3 दिवसापासून चाललंय. पण आता जरा दर घ्यायचं म्हणलं थोडं अवघड जातं ना. स्वराज आल्यामुळं मग आता काय काम लय पटापट होणार आहे. त्यामुळं काही टेन्शन नाही आहे. स्वराज आहे ना करू लागायला. आहे ना म्हटलं. आहे ना बाळा? घे ना पटापटा टाइम. हे बघा इकडं आता हे असं खड्डे घेतलेत बघा हे बरेच. लय थंडीनीच फार नको झाले. वारं सुटले नुसतं. चला तर मग भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आज लसणाची लागवड केली का, लसूण उगून आला का तुम्हाला मी परत व्हिडिओ पाठवीन एक छान. चला तर मग बाय.